में शिवसेना पार्टी ने जाहिर सभा का भव्य आयोजन किया, जिसमें लाखों की संख्या में जनता इस जाहिर सभा में उपस्थित रही। आपको बता दें कि इन दिनों मुंबई में ही नहीं बल्कि पूरे भारत में लोकसभा चुनाव चल रहे हैं और मुंबई में आने वाले 29 अप्रैल को मतदान होने वाला है, जिसमें शिवसेना पार्टी व महायुति के उम्मीदवार राहुल शिवाले दक्षिण मध्य मुंबई से चुनाव लड़ रहे हैं। इन दिनों राहुल शिवाले अपने प्रचार कार्य में जोरों शोरों से लगे हुए हैं। वहीं धारावी में आयोजित इस सभा में शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने इस सभा को संबोधित किया और राहुल शिवाले के कामों की सराहना की। वहीं विपक्षी पार्टी कांग्रेस व अन्य दलों को असमर्थ बताया। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करूं। 29 तारीख को जो होगा देखा जाएगा। 29 तारीख को जो होगा देखा जाएगा। कांग्रेस वाला हार जाएगा और शिवसेना वाला लोकसभा में जाएगा। आश्वासने दिली आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांना लाज वाटायला पाहिजे की धारावीतल्या प्रत्येक घरावर त्यामुळे वाटा म्हणून चिकन लावतात। शिवसेना कधीच वाटा देण्यात येत नाही। शिवसेना वचन देते आणि शिवसेना पक्ष प्रमुख नेहमी वचननामा देतात आणि ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक खासदार असेल, आमदार असेल आणि नगरसेवक यांच्यावर ते टाकतात आणि मी शिवसेना पक्ष प्रमुखांचा आणि शिवसेना प्रमुखांचा एक विश्वास शिवसेनेकडून सांगितलं जे आम्ही दिलेलं वचन ते वचन पूर्ण केलेलं आहे। येणाऱ्या महिन्याभरातच ते काम पूर्ण होईल आणि वचन दिलेलं आहे त्यामुळे वाटायला आम्ही करत नाही। वचन देतो, वचन पूर्ण करतो आणि वचन मानाचा प्रत्येक शब्द आम्ही पाळतो। त्यामुळे कोणी वादाविवादाची भाषा आमच्या समोर करायची नाही। जे काही धारावीकर आहे त्यांना 23 तारखेला कोणाचा वादा, कोणी 40 वर्ष कोणी वादा केलेला ते सर्व दिवसानंतर 15 वर्षानंतर मी धारावीमध्ये आलेलो आहे। सगळे शिवसैनिक भेटतायत। नक्कीच मोठीची आठवण आहे असं वाटतंय। उत्साही एकनिष्ठ कार्यकर्ता त्याची उडी जिंकून दाखवतो। अरे तू त्या मतदारसंघात राहतो, त्यांना मतदारसंघ खूप अवैभव आहे। लोकसभेचे मतदारसंघ उभे आडवे कसे बसवलेले असतात। पहिलेच काय आपल्या मतदारसंघात कोणता पण दबाव देतो आणि त्याला म्हणतात धारावी जरा किचकट आहे मतदारसंघ, तुला काय धारावीची माहिती आहे? आणि त्याने मला सांगितलं की माझा जन्मच धारावीमध्ये झालाय। 5 वर्ष निघून गेली, तुम्ही सर्वांनी राहुलला आशीर्वाद